मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की वकील नक्की आपली फी कशी ठरवतात? अनेक लोक म्हणतात की वकील फक्त तारखे दिवशी कोर्टासमोर उभे राहतात, मग एवढी फी कशासाठी घेतात? काही लोक असेही म्हणतात की वकील प्रत्येक तारखेला फी का घेतात, ते एक रकमी सर्वच फी का ठरवत नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व बाबींबाबत माहिती घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर हे समजावून घेऊयात की वकिलांची फी म्हणजे काय असते. बघा, वकिलांची फी म्हणजे फक्त कोर्टात उभे राहून युक्तिवाद करण्याची किंमत कदापि नसते, तर ती त्यांच्या ज्ञानाची, अनुभवाची आणि वेळेची किंमत असते. कारण वकिली म्हणजे एक असे प्रोफेशन आहे की जेथे मेहनत, पूर्वतयारी आणि एक खूप मोठी जबाबदारी जोडली गेलेली असते. बघा, वकील जेव्हा एखादी केस स्वीकारतात त्यावेळेस ते फक्त तुमच्या तारखेला हजर राहत नाहीत, तर पहिल्या तारखेपासून अगदी शेवटच्या युक्तिवादापर्यंत तुमच्या केसची प्रत्येक स्टेज वाचतात, कागदपत्रांचे विश्लेषण करतात, त्याचप्रमाणे तुमच्या केसमधील सर्व शक्यता तपासून पाहतात. म्हणूनच मी अगोदर सांगितले की ही फी एका तारखेची नसते, तर त्या संपूर्ण बौद्धिक आणि कायदेशीर मेहनतीची असते. आता आपण वकिलांची फी घेण्याच्या 3 मुख्य पद्धती पाहूयात. त्यामधील पहिली पद्धत म्हणजे एक रकमी फी आकारणे, म्हणजेच लमसम फी. याचा अर्थ केस सुरू करण्यापूर्वीच एक ठराविक रक्कम ठरवली जाते की जी रक्कम अगदी केस सुरू झाल्यापासून त्याच्या अंतिम न्यायनिर्णयापर्यंतची. साधारणपणे या प्रकारची फी केस सुरू असताना 2 ते 3 टप्प्यांमध्ये स्वीकारली जाते. या प्रकारच्या फीच्या पद्धतीमध्ये पक्षकाराला वारंवार आणि वेगळी अशी फी देण्याची अजिबात चिंता राहत नाही. उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर एखाद्या दिवाणी दाव्याची फी 30,000 ठरलेली असेल, मग ती केस 2 महिने चालो किंवा 2 वर्षे ठरवलेली फी तीच राहते. फी घेण्याचा दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे तारखेनुसार फी. ही पद्धत आपणाकडे खूप जास्त प्रमाणावर पाहण्यास मिळते. यामध्ये ज्या वेळेस वकिलांमार्फत केस ठरवली जाते त्याच वेळेस प्रत्येक तारखेला 1,000 रुपये किंवा 2,000 रुपये एवढी रक्कम ठरवली जाते. या प्रकारच्या केसमध्ये पक्षकाराला एक फायदा हा होतो की केस जितक्या तारखेस चालेल तेवढेच पैसे द्यावे लागतात आणि त्यामुळे एक रकमी पैसे देण्याची अडचण राहत नाही. त्याचप्रमाणे एक तोटा असाही होतो की पक्षकाराला स्वतःचा खिस्सा प्रत्येक तारखेला ठराविक रकमेसाठी रिकामा करावा लागतो. तिसरा आणि कमी प्रचलित प्रकार की जो प्रकार सामान्यपणे दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही केसेसमध्ये पाहण्यास मिळतो, तो म्हणजे केसच्या स्टेजनुसार फी. या प्रकारच्या फीमध्ये आपण एक फी ठरवतो. समजून चालू आहेत की रमेशने एक दिवाणी दावा दाखल केल्यापासून त्याचा अंतिम न्यायनिर्णय होईपर्यंतची फी 50,000 रुपये एवढी ठरवली की जे 50,000 वकील साहेबांना टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरलेले आहे. मग यामध्ये 25,000 आत्ता म्हणजेच दावा दाखल करताना, त्यानंतर 15,000 रुपये पुराव्याच्या स्टेजला आणि उर्वरित 10,000 रुपये अंतिम युक्तिवादाच्या वेळेस देण्याचे ठरते. या प्रकारच्या फीचा फायदा हा असतो की वकील आणि पक्षकार या दोघांनाही स्पष्टता असते की केसच्या कोणत्या स्टेजला किती खर्च येणार आहे. त्याचप्रमाणे जर समजा तुमची केस दूरच्या अंतरावरील कोर्टामध्ये असेल की जेथे वकील साहेबांना पोहोचण्यासाठी प्रवास करून जावे लागणार असेल, तर या प्रवासाचे पैसे देखील पक्षकारांकडून घेतले जातात. आता फी घेण्याचे काही प्रकार पाहिल्यानंतर आपणास प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वकिलांची तसेच प्रत्येक केसमध्ये फी वेगवेगळी आढळून येते. तर असे का असते? तर बघा, तुमचे वकील साहेब जेवढे जास्त सिनियर असतील त्यांना केसमधील अनुभव देखील तेवढा जास्त असतो, त्यामुळे या ठिकाणी फी जरा जास्त असते. त्याचप्रमाणे तुमची केस जास्त क्लिष्ट असेल तर त्या ठिकाणी जास्त अभ्यासपूर्ण रणनीती वकिलांना अवलंबावी लागते. या कारणाने देखील ही फी जास्त असू शकते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो की कोर्टाचे स्तर. बघा, तुमची केस तुमच्या तालुक्यामध्ये असेल म्हणजेच कनिष्ठ स्तर किंवा दंडाधिकारी यांची न्यायालयामध्ये असेल तर फी थोडी कमी असते. त्याचप्रमाणे तुमची केस तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे जिल्हा किंवा सत्र न्यायालयात म्हणजे सेशन्स कोर्टात असेल किंवा उच्च न्यायालयामध्ये असेल तर तुलनात्मकरित्या फी थोडीशी जास्त असते. मग आता आपला मूळ प्रश्न की वकिलांची फी ठरवण्याची योग्य पद्धत कोणती, तर आपणास एक उत्तर हे मिळेल की आपल्या खिशाला परवडेल अशीच पद्धत आपण वापरली पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसे आहेत तर त्याने एक रकमी फी ठरवली पाहिजे. ज्या व्यक्तीचे पोट दैनंदिन कष्टाचे कामकाज करून भरते त्याने प्रत्येक तारखेला 500 रुपये, 1000 रुपये एवढी फी देऊन तशी आपली फी ठरवावी. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण आपली केस वकील साहेबांना देण्याचे ठरवतो त्यावेळेस फी बाबत 4 महत्त्वाचे प्रश्न आपल्या वकील साहेबांना विचारण्यास विसरू नका. पहिला प्रश्न म्हणजे जी फी ठरवणार आहात ती फी एक रकमी द्यायची का केसच्या प्रत्येक स्टेजला द्यायची. दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ठरलेल्या फी व्यतिरिक्त केस तयार करायची म्हणजे ड्राफ्टिंगची फी, नोटीसची फी किंवा याच केसमध्ये एखादे किरकोळ अपील वगैरे करण्याचे असेल तर त्याची फी वेगळी राहील का.
आणि या सर्वांपेक्षा वेगळा असा तिसरा प्रश्न की कोर्टामध्ये भरण्यास लागणारा स्टॅम्प हा या फी मध्ये घेतला गेला आहे का, की तो आणखीन वेगळा असा द्यावा लागेल. हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा आहे की वकिलांच्या फी नंतरचा सर्वात मोठा खर्च म्हणजे कोर्टात आपल्या केससाठी भरला जाणारा स्टॅम्प असतो. आणि चौथा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ठरलेल्या फी व्यतिरिक्त केस राहत्या ठिकाणापासून लांब असेल तर प्रवासासाठी आणखीन वेगळी फी द्यावी लागेल का. त्याचप्रमाणे कोर्टासमोर ऐनवेळेस एखादा अर्ज द्यावा लागला तर त्याची फी वेगळी राहील का. कारण अनेक वेळा असेही होत असते की काही वकील साहेब पक्षकाराला म्हणतात की अमुक असा अर्ज द्यायचा आहे, आमच्या ज्युनियर वकिलाकडे 500 रुपये जमा करा, किंवा केससाठी आमचे असिस्टंट वकील हजर राहतील त्यांना 1000 रुपये द्या. आणि मग पक्षकाराच्या मनात प्रश्न उभा राहतो की आपण तर केस दाखल करतानाच 50,000 रुपये केसची ठरलेली फी दिलेली आहे, मग आणखीन पैसे का द्यायचे. आणि मग या जादाच्या फीमुळे पक्षकार आणि वकील यांच्यामध्ये काही वाद निर्माण होतात की ज्याचा परिणाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या केसवर होत असतो. त्यामुळे फी ठरवण्याची पद्धत हीच आहे. फी ठरवताना दिल्या जाणाऱ्या फी व्यतिरिक्त आणखीन वेगळे असे पैसे द्यावे लागतील का, किंवा ठरवल्या जाणाऱ्या फीमध्ये कोणकोणत्या बाबी अंतर्भूत असतील याबाबत वकील साहेबांसोबत व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने आपण सखोल चर्चा केली पाहिजे. कारण लक्षात ठेवा, वकिलाची फी ही त्याची किंमत नसते तर त्यांच्या मेहनतीचा हा सन्मान असतो. तेच वकील तुमच्यासाठी कायदेशीर मार्गाने या सिस्टीमशी लढत असतात. त्यामुळे फीमध्ये स्पष्टता येईल अशी चर्चा करा. आणि मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या फी व्यतिरिक्त तुमच्याकडून आणखीन वेगळी अशी जास्तीची फी घेतली जात असेल तर मला या व्हिडिओ खाली कमेंट करून तुम्ही नक्की कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.